महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे। 2017 मध्ये अकोला महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेची सत्ता होती। मात्र कार्यकाळ संपल्यावर 2.5 वर्ष प्रशासन राज या महानगरपालिकेत सुरू झालं। त्यामुळे अकोल्यातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना सहन करावा लागतोय। या संदर्भात अकोल्यातील नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल नांदुरकर यांनी। अकोला महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता सुरुवात झालेली आहे। नेमक्या प्रमुख समस्या कोणत्या आहे या जाणून घेण्यासाठी काही अकोला शहरातील नागरिक माझ्यासोबत आहे, त्यांनाच विचारूया। दादा, तुमच्या प्रमुख समस्या कोणत्या निर्माण झालेल्या आहेत? पहिली गोष्ट तर जसं लोकांना इम्पॉर्टंट काय आहे, पाण्याची समस्या तर आमच्या इकडे अशी आहे की ते बोरिंग 5 वर्षापासून बंद पडलेले आहे, पण आता लोक कोणी येऊन बघितलं नाही त्या बोरिंगला। इतकी दूर अवस्था आहे आणि नाली तर अशी आहे बाबा, त्याच्या शेपटाचे किडे मागचे। आमची गरीब वस्ती आहे मेन तर, पण एक जण बी येऊन कोणी बघितलं नाही की नाली साफ होते की नाही, कोणी बोललं की नाही। जे आम्हाला आश्वासन दिले ते आमचे काही पुरे झाले नाही। 3 महिने झाले कम से कम ते बोरिंग बिघडलेलं आहे। कोणी आलं का? कोणीच नाही आलं। म्हणून आता या बारीनं आम्ही आमचा चेहरा उभा राहील, आम्ही चेहरा नवीन आणू। नाही नाल्याची आहे बाबा, इकडे घाण किती राहते एरियात आमच्या, कोणी येऊन नाही पाहिजे ना। फक्त तेवढं म्हणतात आम्ही येतो, आम्ही करतो, कोणीच नाही करत। बुद्धविवार बी पाहिजे आम्हाला। आज किती वर्ष झाले आम्ही रोडवर बसतो ना, बुद्धविवार ना नाही काही, आम्हाला काहीच नाही करत बाबा। फक्त म्हणतात किंवा आम्ही करून देऊ, आम्ही करून द्यायचा काही पत्ता नाही। मग काय करतात आता? जेव्हापासून नगरसेवक आलेला आहे 5 वर्ष होतात, एकदा इथं ते नाल्या नाही काढल्या म्हणाय गेलं तर म्हणता हो हो येतो, पाठवून राहिलो, असं करून राहिलो, यायचं नाही, छपटाच्या आळ्या पडल्या। मग आता कोणत्या नगरसेवकला आणायचं बाबा आणखीन? आता पहिल्या नगरसेवकला तर हे दाखवून दिलेलं आहे। आता कॅमेरामॅन नौशाद पटेल सोबत अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। तर कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे। 20 प्रभागात 81 नगरसेवक नव्यानं निवडले जाणार आहेत। यासाठी सर्वच पक्ष आता कामाला लागलेत। मात्र कोल्हापुरातील नागरिकांना कोल्हापूरच्या विकासाबाबत काय वाटतं? नगरसेवकांनी खरंच कामं केली आहेत का? कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक रंगणार आहे, याबाबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतोय की अनेक ठिकाणी याद्या जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात देखील झालेली आहे। कोल्हापूरकरांचं नेमकं काय या संदर्भातलं म्हणणं आहे ते जाणून घेऊयात। खरं बघितलं तर गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये प्रशासकाची भूमिका अत्यंत बोटचिपी राहिलेली आहे। खरं बघितलं तर या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असले पाहिजेत, बॉडी असली पाहिजे, त्याशिवाय या नगरीचे प्रश्न सुटत नाहीत, हे आपण बघितलेलं आहे। पण यापूर्वीचा अनुभव बघता या कोल्हापूर शहरामधील ज्या पायाभूत सुविधा हव्या होत्या त्या पायाभूत सुविधा अजून आहेत त्या अवस्थेतच आहेत, की अजून आम्हाला पायाभूत सुविधांसाठी झगडा लागते। गटरी नीट नाहीत, रस्ते नीट नाहीत, वाहतूक व्यवस्था नीट नाही, प्रदूषणाचा मोठा प्रश्न आहे, रंकाळ्यासारखं पर्यटन स्थळ आहे त्याचा विषय आहे, अंबाबाईचं पर्यटन स्थळ आहे त्याचा विषय तसाच आहे। खूप विषय आहेत सांगण्यासारखे। या ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना, वेगवेगळ्या फंडिंग येते, कन्व्हेन्शन सेंटरसाठी निधी आला, रस्त्यासाठी निधी आला, परंतु हे सगळं होत असताना प्रशासनाची तेवढी कुवत आहे का, हा संशोधनाचा विषय आहे। 5 वर्षातला आपण अनुभव बघता की शासनाकडनं फंड येतात, परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात हे प्रशासन कुठेतरी कमी पडतंय। आपण निवेदन 5 वर्ष झाले आम्ही देतोय प्रशासनाला की बाबा महिलांसाठी स्वच्छतागृह झालं पाहिजे किंवा महिलांसाठी सुरक्षा, हे सगळं झालं पाहिजे, पण ती दखल घेतली जात नाही आहे। कोल्हापूरची परिस्थिती, कोल्हापूरच्या विकासाच्या बाबतीत म्हणाल तर जैसे थे आहे। पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा प्रश्न सुटलेला नाही। हद्दवाढ न होता ही निवडणूक लादलेली आहे, हा आमचा स्पष्ट आरोप आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।